माथेरान नगर परिषद निवडणूक शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत रमेश चौधरी यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। लक्षात ठेवा, आपली निशाणी धनुष्यबाण। तसंच माथेरानमधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा। महायुतीचा ध्यास, माथेरानचा विकास। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय माथेरान नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप जे आहेत ते आता सुरू होतील आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की विकासावर आपण चर्चा करणार आहोत। ज्यांचं नाव विकास दृष्टी म्हणून घेतलं जातं, ज्यांचं योगदान माथेरानच्या राजकारणामध्ये असेल किंवा विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि मनोज खटकर असं म्हटल्यानंतर विकासाला दृष्टिकोन देणारा सज्जन दूरदृष्टी असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। खरोखर ते इंजिनियर सुद्धा आहेत। याच अनुषंगाने आपण चर्चा करतो, विकासाची चर्चा करतो। अर्थकारण सर, आपलं स्वागत आहे विकासनामामध्ये। सर्वप्रथम विकास नावाचे धन्यवाद। तुम्ही माथेरानच्या या निवडणुकीच्या निमित्ताने माथेरानच्या विकासाच्या बाबतीत चर्चा करायला इथं आलात आणि त्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या लोकांना भेटत आहात आणि खऱ्या अर्थाने माथेरानचं विजन लोकांच्या समोर यावं यासाठी आपले जे प्रयत्न आहेत त्याबद्दल धन्यवाद। सर, मनोज खेडकर असं म्हटल्यानंतर सुशिक्षित चेहरा, अभ्यासू चेहरा, असं जी माथेरानकरांची ओळख जी तुम्ही करून दिलेली आहेत, मूळमध्ये एवढे महत्त्वाचे जे अपेक्षित आहे, यावेळेला तुम्ही राजकीय खेळी खेळली आणि याच सगळ्या स्पर्धेतून तुम्ही स्वतःहून बाजूला गेलेत, कारण काय सर? शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय मला घेणं महत्त्वाचं होतं, कारण की चंद्रकांत चौधरी हे सुद्धा इच्छुक तेवढेच होते। मागील 3-4 वर्षापासून तेही जोरात प्रयत्न करत होते आणि एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता माथेरानची कोणीतरी एकाने माघार घेणं आवश्यक होतं आणि ही कोंडी कोणीतरी फोडणं आवश्यक होतं। मी अगोदर नगराध्यक्ष झालेलो आहे, मला गावाचा विकास करायचा आहे। माझ्या विचाराचं सरकार जर काय नगरपालिकेमध्ये बसलं आणि तशा प्रकारची बॉडी असेल तर निश्चितपणे मला हवं त्या प्रकारची कामं तिथे करता येतील आणि या शहराचं दूरदृष्टीने विकास होणं आवश्यक आहे। आणि त्या दृष्टीने मी एकंदरीत हा विचार केला की आपण सिनियर आहोत, आपणही हट्टाला बसलो आणि 2 जण तर ही कोंडी फुटणार नाही, फार कमी प्रचारासाठी वेळ राहील। आणि मग मी याच्यामध्ये स्वतःहून विड्रॉ झालो आणि सांगितलं की चंद्रकांत चौधरीला करा, मी त्याच्या मागे पूर्णपणे ताकदीने उभा राहील आणि काही करून माथेरानच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठीच हा निर्णय घेतलेला आहे। सर, पण एवढी राजकीय खेळ खेळत असताना एक स्वतःहून नगराध्यक्षपद दावेदार सोडणं हे एक मनाला कशी, म्हणजे कसं, परिस्थिती कशी त्या काळामध्ये निर्माण झाली होती? कारण सगळेच मनोज खेडकरांच्या नावाला एक दूरदृष्टी म्हणून चेहरा पाहिला जातो आणि मग तुम्ही आता फारकत घेतायत स्वतःहून ते, पण मग एवढी मनाला खंत किंवा कार्यकर्त्यांची भावना त्यावेळेस काय होती? नाही, मी कार्यकर्त्यांची समजूत काढली ती आदल्या दिवशी आणि या सगळ्यात बऱ्याच याच्यामध्ये चर्विता चर्वण झालं आणि त्यांना मी समजवलं की काही करून हा निर्णय घेणं आवश्यक आहे। अन्यथा मागील 2016ला एक खोटी स्वप्न दाखवून ज्या प्रकारची सत्ता त्यावेळेस इथं काबीज केली गेली आणि त्यानंतर विकासाच्या नावाखाली केवळ स्वतःची घरं भरणे आणि त्यांचा हेतू वेगळा होता, तशाच प्रकारची सत्ता जर का परत आली, कारण की मागच्या 9 वर्षात माथेरान प्रचंड मागे गेलेलं आहे, माथेरानचं पर्यटन मागे गेलेलं आहे, माथेरान शहर बकालीकरणाच्या पर्यंत घेऊन जाण्याच्या त्या लेवलला आलेलं आहे। आणि अशावेळी जर का पुन्हा तीच लोक सत्तेत आली तर त्यांना नवीन काही सुचत नाही। 30-30 वर्षापासून ही लोक सत्ता करतायत, 35 वर्षापासून, आणि मधला 2.5 वर्षाचा काळ मी नगराध्यक्ष झालो। अन्यथा 35 वर्ष ह्याच विचारांची लोक तिथे आहेत आणि त्यांना नवीन काही सुचण्याची मला जरासुद्धा चान्सेस दिसत नव्हते। अशावेळी आपण आपल्या विचारांची लोक तिथं आले आणि वेगळं विचार करणारी लोक जर का आली नाहीत तर ह्या शहरातला पुन्हा एकदा आणखीन 5 वर्ष मागे घेऊन जाऊ। 5 वर्षापेक्षा फार मोठा काळ मागे जातो आणि ते होऊ नये म्हणून हा निर्णय घ्यावा लागला। सर, मुळामध्ये याच संदर्भामध्ये विरोधी पक्ष, सत्तेधारी आमदारांसोबत एक बैठक झाली होती, तुम्हाला नको म्हणून की कशा संदर्भामध्ये, काय तोडगा त्याच्यामध्ये काय अपेक्षित होता का? मला ही अशी बैठकीचं माहिती नाही। विरोधी पक्षाच्याशी सत्ताधारी आमदारांची मीटिंग झाली होती असं काही मला माहिती नाही आणि आमदार तसं करणार नाहीत त्या बाबतीत। सर, आपण माथेरानच्या विकासावर बोलूया। खऱ्या अर्थाने मुंबई पुण्यापासून आपण जवळ आहात, तुमच्याकडे दूरदृष्टी आहे, पण तरी
ज्या पद्धतीने विकासाला ब्रेक राजकीय नेत्यांकडून घातला जातो किंवा विरोधी पक्षाकडून, विजन नसणारा नेता माथेरानच्या राजकारणामध्ये कमतरता आहे का असं तुम्हाला वाटत नाही? नाही, विजन असणारा नेता कमतरता आहे का तर असं मी बोलू शकत नाही. कारण की मी गेले 35 वर्ष सातत्याने तेवढ्यासाठी काम करतो की माझ्याकडे विजन आहे. मला तुम्ही सोडून असं मला वाटत नाही की ज्याच्यावर बोलतो, ज्याच्यावर समस्यावर कोण बोलतंय. निश्चितपणे तुम्ही ते एकदम बरोबर बोलताय की जे समोर दिसायला नेतृत्व आहेत इतर, ते फार छोटं जवळचं बघतात, दूरवर त्याचे काय परिणाम होतील हे बघत नाहीत आणि त्याच्यामुळे हे शहर बकाल होत आले. खरं म्हणजे ह्या शहराला निसर्गाने एवढं भरभरून दिलेलं आहे, एवढं सुंदर शहर. मी आता अनेक ठिकाणी फिरलो आहे, म्हणजे परदेशात फिरलो आहे, देशात फिरलो आहे. एवढं छान हिल स्टेशन जगाच्या पाठीवर कुठं नाही, जिथे व्हेकल्स कुठल्याही प्रकारची वाहनं परवानगी नाही आहे, जिथे तुम्ही 8 दिवस राहिलात तरी पायी वेगवेगळ्या पॉईंट्सला बघू शकता, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकता, इथली शांतता वेगळ्या प्रकारची एन्जॉय करू शकता. अशा प्रकारचं जंगल ना महाबळेश्वरला आहे ना कुठे आहे. एवढी उंच झाडं फक्त माथेरानमध्ये दिसतात. तुम्हाला माहिती नसेल तर माथेरानमध्ये जे काही झाडांच्या स्पेसीज आहेत किंवा आत्ता जी झाडं आहेत, ही जर का इथून संपली तर देशात कुठेही असणार नाहीत, अशा प्रकारची अनेक झाडं आहेत. आणि एवढं छान सगळं भरभरून दिलेलं ठिकाण असताना सुद्धा माथेरानची डेव्हलपमेंट कशी करायची आमच्या इतर राज्यकर्त्यांना कळालंच नाही. त्यामुळे त्यांनी कुठे भरकटत राहिला नेहमीच विकास. उदाहरण द्यायचं झालं तर आमचं ओलंपिया ग्राउंड नॅचरल हेरिटेज आहे आणि ते एवढं सुंदर त्यावेळेस ब्रिटिशांनी बनवलेलं आहे. ओलंपिया रेसकोर्सवर त्यांनी रायडिंग ट्रॅक ठेवलेला आहे. तिथे जवळजवळ 25 फुटाच्या ड्राय स्टोन मेसनरी, म्हणजे दगडाच्या बांधकाम ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सिमेंट किंवा चुना न वापरता मोठ्या मोठ्या रिटर्निंग वॉल केलेल्या आहेत. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक नमुना आहे तो. अशा त्या वॉल बनवून ते पूर्ण ग्राउंड सेफ केलेलं आहे. आणि एवढं सुंदर ग्राउंड, केवळ पैसे मिळालेत आणि ते कसे पण वापरायचे आणि त्या अख्ख्या ग्राउंडचाच वाट लावून टाकली. 5 कोटी वाया घालवले. 5 कोटी वायाला घालवले. त्या ग्राउंडला आतमधल्या बाजूला भिंत बांधायची काही गरज नव्हती. काय आता खर्च कुठं करायचा हेच यांना सुचत नाही म्हणून त्यांनी ती भिंत बांधली. खरं म्हणजे एक अद्ययावत तिथे त्यांना हॉर्स रायडिंगसाठी ट्रॅक करू शकले असते. बरंच काही करता येतं सगळे. तिथे एक चांगली जागा आहे, तिथे एखादं छोटंसं तलाव करून त्याच्यात बोटिंग करता आली असती किंवा तुम्हाला रोज रेसेस घेण्यासाठी काय करता येतं ते, किंवा माथेरानच्या अनेक तरुणांना रोजगारासाठी तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स उभारता आले असते. संध्याकाळी माथेरानला येणाऱ्या पर्यटकाला संध्याकाळच्या वेळेस कुठं जायचं हा प्रश्न पडतो, तर तिथे एक चौपाटीसारखं उभं करता आलं असतं. फार चांगल्या गोष्टी करता येतात, परंतु त्यांनी काहीच केलं नाही. इवन आज आता तुम्ही बघाल तर ते स्टेडियम बांधलं आहे, त्या स्टेडियमने त्या ग्राउंडला तेवढी शोभा वाढवलेली नाही. आणि ते स्टेडियम जिथे करायला पाहिजे त्या ठिकाणी बसायची जागा करायला पाहिजे ती नाही केली. टॉयलेट्स अद्ययावत दिलेले नाहीत. अनेक गोष्टी करण्यासारख्या होत्या. 7 कोटीमध्ये माणूस काही करू शकतो, परंतु हे केवळ कामाला काम करायचं आणि दाखवायचं आम्ही फंड आणला. फंड आणून तो जर का या शहरासाठी पूरक राहील आणि त्या शहराचा फायदा फंड टक्केवारीसाठी गेला वापरला 100%. ते केवळ काय होतं की दाखवायचा हवा बदल नवा. लोकांना एक स्वप्न दाखवायचं की काहीतरी करायचं आहे आणि त्याच्या मागं हेतू मूळ एकच की आपल्याला काही करून यात एका टर्ममध्येच आपल्याला भरपूर स्वतःचं घर भरून घ्यायचं आहे. असा जेव्हा हेतू असतो, जेव्हा तुमचा मुख्य हेतू पैसा असतो, तेव्हा तुमच्याकडनं चांगली कामं होण्याचा काही चान्स नाही. ह्या जगामध्ये ज्यांनी पैसा हा बाय प्रोडक्ट मानला किंवा पैसा हा नाही कमवायचा पण फक्त कामं करायचे हा उद्देश ज्यांचा असतो, तेच लोक शहराचा विकास करू शकतात. त्यांना शहराच्यासाठी नवीन नवीन आयडिया सुचतात. ज्यांचा हेतूच फक्त पैसा कमवणे असेल त्यांना रोज नवीन पैसा कमवायचे आयडिया सुचत असतात. मग इथून फंड आण, तिथे काही थोडे पैसे दे, मग ते फंड आणला तर त्याचं एस्टिमेट फास्ट करण्यासाठी कोणालाही कन्सल्टंट म्हणून उभा कर. तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो की प्रीती हॉटेल ते स्प्रिंगवूड हॉटेल या ठिकाणचा जो रस्ता आहे त्याला पेवर ब्लॉक लावण्याचं काम झालं. त्या रस्त्यासाठी किती खर्च झाला तर 25 लाखाच्या आसपास झाला. आणि तेवढ्याच लांबीचा रस्ता प्रीती हॉटेल ते पॅनोरमा 6 महिन्यानंतर केला. त्याच्यावरती 1 कोटी रुपये खर्च केले. असं काही 6 महिन्यामध्ये घडलं की 4 पट तुम्हाला खर्च करायला लागतो. कुठला विटा असा आणला की जो म्हणजे कुठलं मटेरियल आणलं काय तुम्ही सोडणार. आणि तुम्ही आता गंमत म्हणजे एकदा बघायला जाल तर प्रीती हॉटेल ते स्प्रिंगवूडचा रस्ता एकदम छान आहे, पण प्रीती हॉटेल ते पॅनोरमाचा रस्ता तुम्हाला चालायच्या लायक नाही. ते सगळे पेवरला निघालेले आहेत. म्हणजे तुम्ही करताय काय, तुम्हाला कळत नाही की तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठीच फक्त हे चाललेलं आहे.
आणि हा संशयाला तुम्हाला जागा ठेवलेली आहे ना, म्हणजे उगाचच खोटे आरोप करायचं काही कारण नाही आहे की एकीकडे तेवढ्याच याच्यात तरी तेवढ्याच लांबीला 4 पट तुम्हाला खर्च होतो. तुम्हाला मी सांगतो 25 कोटी रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांनी दिले ते, आणि वेगळा हा 7 कोटीचा फंड. मला एकंदरीत दिसते की 35 ते 40 कोटी फंड त्यावेळेस माथेरान शहराच्या विकासासाठी नगर परिषदेला आला. असा फंड कोणालाच आला नव्हता. मी तुम्हाला सांगतो, दावेसरशी सांगतो की 35-40 कोटी रुपये जर का फंड असेल तर माथेरानची या सगळ्या रस्त्यांची डेव्हलपमेंट होऊ शकते. तुम्हाला इच्छा पाहिजे आणि विजन पाहिजे, आणि तुम्हाला नुसतं गर्वाने सांगता आलं नाही पाहिजे. तुम्हाला चांगली लोक, चांगली टीम बरोबर ठेवता आली पाहिजे. तुम्ही म्हणाल की आम्हाला सगळं येतं, आम्ही सत्ता मिळाली म्हणजे आम्हाला येतं, तर असं नाही होणार. उद्या मी जर का माझ्या सत्तेत बसलो आणि मला सर्वज्ञ आहे म्हणून म्हटलं तर मग मी काहीच करू शकणार नाही. मी नगराध्यक्ष झालो तर पहिल्यांदा मी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांना बोलवायला सुरुवात केली, एन्व्हायरमेंटमधले तज्ज्ञ बोलवले. तुम्ही हुशार आहात, मग हाच तुम्हाला नडतो का? नाही, आता जे काय नडतो हुशार आहात असं मी म्हणणार नाही, पण माझी तळमळ खरी आहे. मी काम करू शकतो, मी आलो तर सगळ्यात जास्त कामं होतील, आणि त्यामुळे माझे विरोधक सगळे एकत्र येतात आणि त्यामुळे मला रोखण्याचा नेहमीच प्रयत्न झालेला आहे. 2011ची निवडणूक ही त्याचं उदाहरण आहे. म्हणजे मी 2006 ते 2011 ह्या काळात आम्ही आमची 2.5 वर्ष सत्ता होती. त्यानंतर 2011ला जेव्हा मी परत निवडणूक झाली त्यावेळेस सगळे नेते लोक गावातले एकत्र येऊन, सगळे पक्ष एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध लढले, आमच्या विरुद्ध. आमच्यातले नेते पण तिकडे सामील झाले होते. काही कारण नव्हतं. मी फार चांगलं काम केलं होतं, सगळं गाव बोलत होतं की याच्यासारखं काम व्हायला पाहिजे. गावातल्या लोकांची इच्छा होती, परंतु मला रोखता येणार नाही म्हणून सगळे एकत्र आले. आणि कित्येकदा लोक बोलले की सगळा बॅकलॉग तूच भरून काढणार का? आता ठीक आहे, पण या राजकीय नेते किंवा माथेरेकर याच्यावर आत्मपरीक्षण कधी करत नाही का? कुणाचं चुकतंय? खरोखर माथेरानला कोण विकास करू शकतो? बघा, राजकीय नेत्यांचा हेतू जो काय असेल तो स्वतःचं नाव करणे, स्वतःचा पैसा कमवणे, मतदारांचं आत्मपरीक्षण कधीतरी होणार आहे की नाही? मतदारांनी आता जनतेने तो विचार करायला हवा. खरं म्हणजे जनतेला सगळं माहिती आहे, पण जनतेने जोपर्यंत अशा प्रकारचा विचार करणार नाही आणि स्वतः विकासाच्यासाठी रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत हे असंच होत राहणार. त्याला काय आपण पर्याय नाही. तर इलेक्शनची जी काय मॉडेल आता तयार होत चाललेत त्याच्यामध्ये जे कोणी वाट्याला येतात त्यातल्या त्यात चांगले निवडायचा प्रयत्न करतात. जसं तुम्ही म्हटलं मॉडेल, हल्ली तरुणांना एकत्र घेऊन शो शायनिंग करायची, बाजारपेठेत फिरायचं, मग ताकद दाखवायची, हे पहिल्यांदाच साधारणपणे 5-10 वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे होऊ लागलं. एक तरुणांना कुठं वाया घालवण्याचं काम राजकीय नेते करत नाहीत का? करतात. एक तर तरुणांना क्रिकेटच्या नादाला लावून त्या सगळ्यात मोठं व्यसन नाही की तरुणांना क्रिकेटच्या मागे लावल्यामुळे त्यांना ते चांगले चांगले जॉब सोडून लोक बाहेर येतात. आणि शोशाईन तरुणांना आवडते, जे शोशाईन करणारा नेता आहे त्याच्या मागे निश्चित जात असतील, परंतु त्या कालांतराने त्यांना कळतं की काय आहे काय नाही ते. आता मला स्वतःला एखाद्याच्या चांगला वेळ, त्याच्या आयुष्याला लाईन दिशा देण्याच्या काळात जर का मी 4 मुलांना माझ्या मागे फिरवत राहिलो, उद्या त्या 4 मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला माहिती आहे की मी तात्पुरतं त्याचा वापर करून घेणार आणि त्यांना मोठी मोठी स्वप्न दाखवणार आणि काही करणार नाही. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं या गावात आहेत. नंतर ती मुलं व्यसनाधीन झाली. माझ्याबरोबरचे काही लोक होते की जे ह्या राजकारणात त्यावेळेस 35 वर्षापूर्वी आले आणि ते काहीतरी हेतूने त्यामध्ये जात होते आणि नंतर त्यांना कळालं माणूस नैराश्यात जातो. आणि अशी नैराश्यग्रस्त पिढी तयार करायची किंवा तरुणांना तयार करायचं हे पाप काय आपल्याला करायचं नाही. म्हणून मी या सगळ्याच्या नादाला लागत नाही. निश्चितपणे मला ह्या शहराचं चांगलं करायचं आहे, यासाठी नक्की यश येईल. माझ्याबरोबर लोक नाहीत अशा नाही. गेली जवळजवळ 18 वर्ष आमच्याबरोबर सत्ता नाही, परंतु माझ्याबरोबर असे त्यावेळेस 18व्या वर्षी जे लोक त्यांच्या आलेले आहेत त्या आजपर्यंत माझ्याबरोबर तसेच टिकून आहेत. असे 100 कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत जे माझ्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. नाही, माझे विचार त्यांना पटतात. मी त्यांच्यावरती कधी कुठला दबाव नाही टाकत की तुम्ही इथं का गेलात तिथं का गेलात. प्रत्येकाला त्याचंच व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. असं असतानासुद्धा आज त्यांना प्रत्येक गोष्टीत कुठेही अडलं तर मी त्याच्यासाठी उभा असतो. त्यांचे व्यवसाय उभे राहण्यास हवेत यासाठी मी धडपडत असतो. त्यांच्या घरामध्ये कुठल्या अडचणी येऊ नयेत याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो. आणि आमच्याबरोबर राहिलेल्या जे कोणी तरुण माझ्याबरोबर राहिले त्यांच्या आयुष्याचं किती छान झालं किंवा गावात ज्यांचे मोठे मोठे बिझनेस उभे राहिले, हे काय आम्ही काय कोणाला पैसा दिला नाही, परंतु एक चांगले विचार देऊन सुद्धा काय गोष्ट घडू शकते हे याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. तुम्ही म्हणजे माझ्याबरोबर राहिलेल्या अनेक लोकांचं सर्वे तुम्ही कराल तर तुम्हाला ते लक्षात येईल. या बाबतीत मी तुम्हाला एक किस्सा सांगेल. मी 1992 साली जेव्हा माथेरानमध्ये आलो
शिक्षण घेऊन परत. तर त्यावेळेस माथेरानमध्ये 2च ग्रुप होते. एक विकास आघाडीचा त्यावेळेस जे काय उत्कर्ष मंडळ होता तो सगळे लोक तिथे होते. दुसरे हे सगळे वयस्कर झाणारे झालेले लोक, मेनली जिमी लॉर्ड आणि ते लोक होते. तर मी जिमी लॉर्ड यांच्याबरोबर गेलो तेव्हा माझे त्यावेळेस मस्करी झाली, ते चेष्टा झाली. जिमी लॉर्डने आम्हाला काय उठून सगळे काही खिशात पैसे दिले नाहीत, पण एक छान ठणठणीत विचार त्यांच्याकडे होते. ते विचार मला होते, तो विचार माझ्यासाठी बेस राहिला, हा पाया राहिला. त्यानंतर त्याच विचारांवरती मला माथेरानमध्ये काय करायचं हेही कळालं. पण माझ्या स्वतःच्या पर्सनल आयुष्यात विचारांचंच महत्त्व आहे. त्या विचारांचे माझ्याकडे काय होतं, काही नव्हतं, राहायला घर नव्हतं. परंतु जिमी लॉर्डसारख्या चांगल्या लोकांच्या बरोबर राहिल्यामुळे आणि त्यांचे विचार मिळाल्यामुळे माझ्या जीवनाचा कायाकल्प झाला. आज माझं सगळं श्रेय मी त्यांना देतो. माझ्या शिक्षणामध्ये त्यांनी मोलाचा वाटा केलेलाच आहे. परंतु परत आल्यानंतर सुद्धा त्यांनी मला सांगितलं की तू नुसतं तुझ्यासाठी विचार करून जमणार नाही, या शहरासाठी तुला यायला पाहिजे राजकारणात. मग जबरदस्तीने त्यांनी मला सांगितलं, पण मला इच्छा होतीच त्या बाबतीत. पण ह्या सगळ्यामध्ये त्यांच्या विचारांमुळे किंवा एखाद्या चांगला विचार करणाऱ्या माणसाबरोबर जर का तुम्ही काही काळ राहिलात तर तुमच्या आयुष्याचं किती छान होऊ शकतं हे माझं मी मूर्तिमंत उदाहरण आहे. सर, महत्त्वाचा मुद्दा आता आपण विकासावर बोलूया. त्या काळामध्ये दुधाणी ते पनवेल असं रेल्वे संदर्भामध्ये तुम्ही पाठपुरावा केला, त्याचं टेंडरसुद्धा निघालं. नंतर काय तो ब्रेक, काय त्या काळामधली काय नेमकी गोष्ट आहे? मी नगराध्यक्ष झालो 2006 डिसेंबर. मी 1 जानेवारी 2007ला मी नगरपालिकेचा चार्ज घेतला. त्यानंतर मी माथेरानमध्ये पर्यायी मार्ग काय आणता येईल आणि इझिली काय होऊ शकेल त्यातल्या त्यात ते बघत होतो. कारण की रस्ता माथेरान ते पनवेल टू माथेरान घाट रस्ता करणे हे एवढं फिजिबल नाही आहे, कारण की त्यात बऱ्याच अडचणी आहेत. एक तर जमिनीच्या अडचणी आहेत, कारण संपूर्ण फॉरेस्ट आहे. दुसरं, ज्या प्रकारचा स्टीप स्लोप आहे त्याच्यामध्ये एवढा मोठा खर्च कुठलाही सरकार माथेरानसारख्या ठिकाणासाठी टाकणार नाही. आणि पर्यावरणवाद्यांचा प्रचंड त्याला विरोध होईल, कारण की जो काही तिथून ज्या गाड्या येतील त्या सनसेट पॉईंटला जर आल्या तर सनसेट पॉईंटवरनं संपूर्ण गावातून त्या बाहेर नेरळच्या दिशेला जातील आणि मग वाहनतळाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. ह्या सगळ्यावरती एक चांगलं काहीतरी उपाय पाहिजे. म्हणून आम्ही ते फ्युनिक्युलर रेल्वे करावा, कारण की स्वित्झर्लंड असो अनेक युरोपियन देशात जिथे जिथे हिली एरिया आहे तिथे हा अशा प्रकारचा फ्युनिक्युलर, मी इंग्लंडमध्ये गेलो तिथेही पाहिलेलं. तर फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प हा जर का झाला तर माथेरान आणि धोदाणी ह्यातलं अंतर फक्त 5 मिनिटात कापता येईल. फक्त 5 मिनिटात, म्हणजे मी त्याच्यापेक्षा कमी वेळात होईल, पण मी 5 मिनिटं सांगतो. तर अशा प्रकारचा प्रकल्प जेव्हा समोर आला तेव्हा आम्ही म्हटलं की हा झालाच पाहिजे. मग त्या दृष्टीने मग त्यावेळेस MMRDAच्या माध्यमातून हा प्रकल्प, कारण नगरपालिकेला शक्य नाही, मग त्यावेळेस रत्नाकर गायकवाड हे MMRDAचे आयुक्त होते आणि त्यांना हे सगळं दाखवलं. ते स्वतः येऊन बघितलं त्यांनी. मग त्यांनी राईट्स ही जी रेल्वेची संस्था आहे त्यांना ह्या सगळ्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट करण्यासाठी कन्सल्टंट म्हणून अपॉइंट केलं. जवळजवळ 60-70 लाख रुपये त्यावेळेस त्यांनी ते खर्च केले आणि त्याची फिजिबिलिटी रिपोर्ट झाला, तो सर्वे झाला आणि त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये आलं की इट इज फिजिबल, म्हणजे हा प्रोजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर राईट्सनी टेंडर काढलं, म्हणजे MMRDAनेच टेंडर काढलं. ते ग्लोबल टेंडर प्रसिद्ध झालं 100 कोटी रुपयाचं. आणि ही 2011ची गोष्ट आहे. तर आम्ही हे सुरू केलेलं 2011ला टेंडर प्रसिद्ध झालं. तुम्हाला सांगतो, टेंडर प्रसिद्ध झाल्यावर काही समाजकंटकच म्हणेल मी की त्यांनी एकत्र येऊन ह्या माथेरानच्या, केवळ माझे राजकीय विरोधक, कारण ह्याचं श्रेय केवळ मनोज खेडकरला जाणार किंवा काँग्रेस पक्षाला जाणार हे त्यांना नको होतं. तर ते श्रेय नाही जावं म्हणून त्यांनी तो प्रकल्प होऊ नये आणि हे टेंडर कसं कॅन्सल करता येईल यासाठी प्रयत्न केले आणि त्याचे लेटर्स आम्हाला पुरावे मिळाले. म्हणजे हे दुर्दैव आहे या गावाचं की अशा प्रकारे लोकप्रतिनिधी, एखादा प्रकल्प येतोय, केवळ स्वतःला श्रेय मिळणार नाही, दुसरं कोणाला तरी श्रेय जाईल म्हणून त्या प्रकल्पाला विरोध केला. त्यावेळेच्या राज्य सरकारमधल्या असलेल्या मंत्र्यांनी त्या MMRDAवरती प्रेशर आणला आणि ते सगळं टेंडर रद्द केलं. तो तिची प्रोसिजर थांबवली आणि त्यामुळे तो प्रकल्प थांबला. अन्यथा 2011 ते 2025 या 14 वर्षात निश्चितपणे सगळ्या परवानग्या मिळून हा प्रकल्प कार्यान्वित झाला असता. माथेरानचं पर्यटन बदललं असतं, माथेरानच्या लोकांची आर्थिक परिस्थिती बदलली असती, माथेरानच्या मुलांची शैक्षणिक परिस्थिती बदलली असती. एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या काळामध्ये जोपर्यंत तुमच्याकडे पैसा नाही तोपर्यंत उच्च शिक्षण घेणं आता कठीण झालेलं आहे. एक काळ आमचा होता की तुम्हाला फक्त तुम्ही गुणवंत असलात, तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत करणारे असलात तर तुम्हाला फार कमी पैशात शिक्षण व्हायचं, पण आजचा काळ तो नाही आहे.
तर आज माथेरानची लोक त्या सगळ्यापासून वंचित राहिलेली आहेत आणि म्हणून आमच्या तरुणांना कुठेतरी टपरीसाठी शोधायला लागतं, मग कुठेतरी एखादी अनधिकृत जागा एखादा टेबल लावण्यासाठी बघतात. हे कारण काय आहे? कारण की माथेरानच्या लोकांना चांगलं शिक्षण मिळू शकत नाही. आज शिक्षणासाठी सुद्धा पैसा लागतो. उच्च दर्जाचं शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या माथेरानमध्ये आल्याच नाहीत. तर हा फ्युनिक्युलर रेल्वे प्रोजेक्ट हा माथेरानचं सगळी आर्थिक क्रांती करू शकतो. तर आम्ही आता परत एकदा पर्यटन मंत्र्यांकडे माननीय आमदार साहेबांनी त्यावेळेस गेल्या महिन्यामध्ये बैठक लावली. त्यामध्ये पर्यटन मंत्र्यांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट झालाच पाहिजे. तशा प्रकारे MMRDA कमिशनरला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही फाईल पुन्हा बाहेर निघेल आणि हा प्रोजेक्ट पुनर्जीवित होईल आणि लवकरात लवकर चंद्रकांत चौधरी नगराध्यक्ष झाल्यावर आम्ही हा प्रोजेक्ट लगेच होण्यासाठी जे काय करायचं त्यासाठी कार्यवाही करू. त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट आता पुन्हा नव्याने बनवावा लागेल, तो बनवू. त्याचा रूट्स प्रोसेस खूप त्या काळातली ना आता खूप परत सगळं रिचार्ज करावं लागेल, कॉस्ट वाढली, सर्च करावं लागेल परत एकदा. आता सगळं महाग झालं आणि नाही सर्च करायला म्हणजे फिजिबिलिटी तर पुन्हा करावंच लागेल, कारण की इतक्या वर्षांनी करतो तेव्हा फिजिबल आहे की नाही प्रोजेक्ट तो करावा लागेल. पण तो फिजिबल येईलच. त्यानंतर मग तो प्रोजेक्ट होण्यासाठी जी काय पैशाची व्यवस्था आहे ती MMRDA करेल. सर, शटल सेवासुद्धा तुमचं योगदान राहिलेलं आहे. काय त्या काळामध्ये काय समस्या होती, शटल सेवाबाबत काय पाठपुरावा केला होता आणि आज ते पर्यटनाला खूप महत्त्वाचं ठरतं? गंमत सांगतो. इथे नितीश कुमार रेल्वे मंत्री होते त्यावेळेस ते इथं माथेरानला या शटल सेवेच्यासाठी त्यावेळेसच्या हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र ठक्कर यांनी त्यांना इकडे आणलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी येऊन बघितलं तर त्यांनी सांगितलं हे होऊ शकणार नाही. त्याच्या अगोदर 1957 साली सखा पाटील जेव्हा इथं आले होते तेव्हा त्यांनी तिथं शटल सेवा व्हावी म्हणून ते एक भूमिपूजन करून गेले होते. पण मधल्या काळामध्ये मग नितीश कुमार आले आणि त्यांनी सांगितलं होणारच नाही. मग सगळ्यांनी ते सोडून दिलं की हा होणारच नाही. मी जेव्हा नगराध्यक्ष झालो तेव्हा आम्ही ते आश्वासन दिलं होतं की माथेरानला दस्तुरी ते माथेरान हे अंतर लोकांना सहज कापता यावं म्हणून अमन लॉज टू माथेरान ही शटल सेवा किंवा आम्ही ती मोटर कार ची सेवा चालू करू असं सांगितलं होतं. पूर्वी माथेरानला ती रेल कार असायची, तर रेल कारची सर्व्हिस चालू करत. त्या दृष्टीने मग मी पुन्हा एकदा म्हटलं की जरी सगळ्यांनी सोडून दिलं आपण एकदा प्रयत्न करू. त्यावेळेस मुनगेकर साहेब, भालचंद्र मुनगेकर साहेब नियोजन आयोगावर होते. तर आम्ही दिल्लीला जाऊन त्यांना भेटलो आणि केवळ एवढ्याचसाठी गेलो होतो की शटल सेवा झाली पाहिजे. त्याच्या अगोदर असं घडलं की इथे 2005ला जेव्हा आपली अतिवृष्टीने रेल्वे ट्रॅक वाहून गेले होते, माथेरानची रेल्वे 2 वर्ष बंद होती. 2007ला मी नगराध्यक्ष झाल्यावरती ती रेल्वे सेवा पूर्ववत केली गेली. त्यावेळेस मी मागणी जाहीर केली होती की माथेरानला ही शटल सेवा पाहिजे. तर रेल्वे मंत्र्यांनी त्याला प्रतिसाद देत मला सांगितलं होतं आम्हाला की ही शटल सेवा चालू करायची असेल तर ह्याचा इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट जवळजवळ 10 कोटी आहे त्यावेळेस सांगितलेली. आणि 10 कोटी रुपये जर का नगरपालिका किंवा MMRDA त्याचा खर्च म्हणजे राज्य सरकार उचलायची तयारी असेल तर मध्य रेल्वे ते करेल. म्हणजे थोडीशी एक आशेचा किरण दिसला होता. फक्त पैशाची व्यवस्था करायची होती, ते मला माहिती होतं कसं करता येईल कारण सरकारच्या बरोबर आम्ही होतो. तर MMRDAने 10 कोटी रुपये त्यावेळी द्यावेत म्हणून मी रत्नाकर गायकवाडांना प्रस्ताव दिला आणि त्यांना सांगितलं. त्यांनी सगळं पाहिलं. त्यावेळेचे पालकमंत्री जे होते त्यांनी म्हणजे मुंबई उपनगराचे जे पालकमंत्री होते अंडोरे साहेब, त्यांनी त्यांना सांगितलं की हा प्रोजेक्ट झाला पाहिजे, तुम्ही काही करून द्या. तर 10 कोटी रुपये MMRDAने या प्रोजेक्टसाठी मंजूर केले आणि त्यामुळे पहिला हप्तासुद्धा त्यांनी लवकरात लवकर जवळजवळ 5,86,00,000चा पहिला हप्ता मध्य रेल्वेकडे जमा केला. त्यानंतर मग ह्या सगळ्याला गती आली आणि माझ्या कार्यकाळात काय तो प्रोजेक्ट कंप्लीट नाही झाला. 2009ला मी फार फॉलोअप केला त्याचा आणि 2011-12ला ही शटल ट्रेन चालू झाली. त्यावेळेस आम्ही सत्तेत नव्हतो, दुसरे लोक नगराध्यक्षपदावर असतील, परंतु त्यावेळेस सुरू झालं ते स्वप्न मी बघितलं, त्याच्यात माझा पाठपुरावा केला आणि ती स्वप्नपूर्ती 2012 झाली. ठीक आहे, आपल्या कार्यकाळात आपण जे सुरू करतो ते काय आपल्याला नेहमी आपल्याच हस्ते होत आहे उद्घाटन, परंतु मला त्याचा आनंद आहे की माथेरानच्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये मी योगदान देऊ शकलो की ही ट्रान्सपोर्ट सेवा चांगली व्हावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला. जसं
बस सेवेच्या बाबतीत कर्जत माथेरान एस टीची बस सेवा होवी आमच्या लोकांचं फार जुनं स्वप्न होतं. 1974 साली जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री होते. माथेरानला यायला फक्त रेल्वे हेच एक साधन होतं. तर जेव्हा रेल्वेचा संप झाला तेव्हा माथेरानला यायचं जायचं सगळं बंद झालं. माथेरानच्या लोकांनी मोटर कारवर यावी आणि बस चालू व्हावी म्हणून सगळ्या गावांनी श्रमदान करून तो रस्ता केला मोटरेबल. पहिली मोटर कार ते जिमी लॉर्डच्या बंधूंनी वर आणली त्यावेळेस. आणि माथेरानच्या लोकांनी विना मोबदला काही पैसे न मिळता स्वखर्चाने स्वतःच्या कष्टाने हा रस्ता तयार केला. तेव्हापासून लोकांचं स्वप्न होतं की माथेरानला आपली हक्काची बस सेवा पाहिजे एस टीची. तर ती बस सेवा सुरू व्हावी ह्यासाठी मी वचन दिलं होतं माझ्या इलेक्शनच्या ह्याच्यात. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न केले. त्यावेळेस एस टीने ज्या ज्या गोष्टी मागितल्या की रस्त्याच्या मधल्या सुधारणा त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने सगळं PWDकडनं करून घेतलं. आणि ही एस टी चालू व्हावी यासाठीचा जो काही निर्णय होता तो घेतला. कारण तो निर्णय घेणं फार कठीण होतं कारण की त्याला बऱ्याच लोकांचा विरोध होता. म्हणजे टॅक्सी संघटनेचा विरोध असेल किंवा लोकांचा. ते पहिली बस आली आणि त्यानंतर त्याच उद्घाटनाच्या दिवशी ती जाळली गेली. हा सगळा इतिहास सगळा आहे. त्यानंतर मग तर लोकांना वाटलं की आता ही बस जाळल्यानंतर आम्ही माघार घेऊ आणि ती बस चालणार नाही. परंतु मी गावात आलो, सगळ्यांची मीटिंग घेतली इथे दाम चौकामध्ये आणि सगळ्यांना सांगितलं की आपण मागे हटायचं नाही. आज जर का बस जाळली म्हणून आपण जर मागे हटलो तर माथेरानला पुन्हा कधीच बस येणार नाही. अत्यंत तणावग्रस्त ते वातावरण होतं. अशा ह्या तणावात आपण त्यामुळे राहिलो. परंतु कुठेही माघार न घेता फार मोठी रिस्क घेऊन ही बस सेवा चालू केली. त्यानंतर 6 महिने पोलीस बंदोबस्तात ती बस चालली आणि नंतर मग ते आज सगळं नॉर्मल झालं. नंतर टॅक्सीवर चालकांनाही कळालं की याच्यामुळे त्यांच्या धंद्यावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि गाववाल्यांसाठी ते आवश्यक आहे. आज अनेक विद्यार्थी त्या बस सेवेमुळं उच्च शिक्षणासाठी जाऊ शकले. कारण की त्यांना जे गरीब विद्यार्थ्यांना दुसरा पर्यायच नाही. खाली राहण्याचे खर्च करू शकत नाही. कित्येक मुलींना शिक्षणाला लोक हॉस्टेलला ठेवायला तयार नाही. बस सेवेमुळं मुलांचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण त्या निमित्ताने झालं. सर, मूळ मुद्दा असा आहे की आता परिवर्तन आघाडी काय केलेले आहे, तुम्ही शिवसेना भाजप सोबत आहेत, काय वाटतं परिवर्तन कुणाचं होणार नेमकी? नाही, यावेळेस सत्ता शिवसेना भाजप महायुतीचीच येणार. या बाबतीत कुठलाही वाद नाही. जेव्हा जेव्हा चंदी आणि मी एकदा आलेलो आणि आता पुन्हा एकदा बरोबर आलेलो आहे. आम्ही दोघं बरोबर आलेलो आहे आणि सर्वजण पाहत आहेत की कुठेही आमच्यामध्ये दुरावा नाही आहे. आम्ही एकदम एकरूप होऊन काम करतो आहे. एक दिल एक जान होऊन काम करतो आहे आणि भाजपही तेवढ्याच ताकदीने आमच्याबरोबर उभं आहे. ते तशाच प्रकारे काम करत आहे आणि त्यामुळं येणारा 3 तारखेचा गुलाल हा शिवसेना भाजप RPI महायुतीचाच असणार. याच्या बाबतीत मला 100% खात्री आहे. किंग मेकरच्या भूमिकेत तुम्ही असणार? किंग मेकर वगैरे मी यासाठी हे केलेलं नाही. मला माझ्या गावाचा विकास पाहिजे. माझे जे काय व्हिजन आहे, माझी जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण व्हावीत. ती चंद्रकांत चौधरी हे नगराध्यक्ष झाले, आमची महायुतीची सत्ता आली तर त्या माध्यमातून बऱ्याच रखडलेल्या गोष्टींना आम्ही चालना देऊ शकू. चुकीच्या लोकांना ज्यांच्या व्हिजन नाही, जे तेच गेली 30 वर्ष करत राहिलेले आहेत, ज्यांनी या शहराला पूर्णपणे बकाल केलं आहे, इथल्या तरुणांना श्रीमंतीचा मार्गच दाखवला नाही, ते कसे गरीब राहतील अशा प्रकारच्याच योजना किंवा अशा प्रकारचेच व्यवसाय त्यांच्या वाट्याला आणले. स्वतःच्या प्रसिद्धीच्या पलीकडे ज्यांना काही दिसत नाही. म्हणजे अगदी क्रिकेट असो त्याचाही वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केला गेला. फार कमी पैशात एवढी मोठी प्रसिद्धी मिळते आणि एवढी मोठी प्रसिद्धी मिळवायला फार मोठा खर्च करायला लागतो. क्रिकेट हे सगळ्यात स्वस्त माध्यम आहे. त्याचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केला. लोकांना दाखवलं की आम्ही काहीतरी करतोय नाईट मॅचेस भरून. त्याच्याने ना कोणाला फायदा झाला, ना क्रिकेटचंही भलं झालं. किंवा इथला एखादा क्रिकेटर IPLमध्ये खेळायला गेला असता तरी आम्ही बोललो असतो. हे केवळ राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केलेलं आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे आणि हे आता तरुणांना सुद्धा कळायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडे काही योजना आहेत की आता माथेरान जर का ह्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता तरुणांसाठी जे साहसी स्पोर्ट्स आहेत ते म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅली क्रॉसिंग आले किंवा इतर, हे नगरपालिकाच स्वतःची अकॅडमी तयार करेल. नगरपालिका अकॅडमी तयार करेल आणि नगरपालिका ट्रेनिंग घेईल. सेफ्टीचे मेजर्स नगरपालिका घेईल. परवानग्या फॉरेस्टकडनं घ्यायच्यात नगरपालिका घेईल आणि इथल्या सगळ्या तरुणांना त्यामध्ये सामावून घेऊ.
मॅक्सिमम तरुणांना सामावून घेऊ. जे इथंच राहिले, ज्यांचं शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेतलं नाही, जे पुढे जाऊ शकत नाहीत, त्यांना स्वतःचा व्यवसाय त्यानिमित्ताने मिळेल. त्याच्यासाठी एक मॉडेल, आयडियल मॉडेल आम्ही तयार करणार आहोत. सर, विजन काय? तोच महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या मनातलं माथेरान, आता तुम्ही सांगितलं 4-5 टप्पे तुमच्या कारकिर्दीत झाले किंवा तुमच्या पाठपुराव्यामध्ये झाले, भले 10 वर्षानंतर ते दुसऱ्या सत्ताधारी पक्षाला जरा फायदा मिळाला असेल कदाचित, मात्र आता विजन काय? माथेरानला आपल्याला पुढे न्यायचं आहे. माथेरानला युरोपमधलं एक जसं एक हिल स्टेशन असतं तसं आदर्श हिल स्टेशन माथेरान बनू शकतं, ते आम्हाला करायचं आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की माथेरानचं पार्किंग हे अद्ययावत होण्यासाठी आम्ही जे काही करणार आहोत त्यामध्ये आता तुम्हाला एक गंमत सांगतो की मी आता मगाशी बोललो ते का बोलतो की ह्या लोकांकडे काम करायची धमक नाही किंवा काम कसं करायचं हे माहितीच नाही. मी 2007ला नगरपालिकेचं पार्किंग स्वतःचं व्हावं म्हणून एक प्लॉट 5.5 एकरचा शोधला. तो प्रायव्हेट पार्टीकडे होता, वाडिया नावाच्या ट्रस्टकडे होता. तो प्लॉट नगरपालिकेचा ठराव केला की याच्यावरती पार्किंग व्हावं आणि मग तो प्लॉट सरकार जमा व्हावा यासाठी प्रयत्न केले. मी 2009ला तो प्लॉट सरकार जमा होईल हे बघितलं. म्हणजे त्यावेळेचे कलेक्टर निपुण विनायक यांनी तो प्लॉट सरकार जमा करण्यासाठी सगळी प्रोसिजर करून त्या प्लॉटवरनं वाडिया ट्रस्टचं नाव निघून सरकार आलं. म्हणजे महाराष्ट्र सरकारकडे तो प्लॉट जमा झाला. आता 2009 नंतर तो प्लॉट नगरपालिकेकडं आजपर्यंत जवळजवळ 16 वर्ष झाले जमा झालेलं नाही. मधल्या काळात जे कोणी राज्यकर्ते होते त्यांनी ज्या प्रकारे प्रयत्न करायला पाहिजे होता केला असेल, परंतु जो लावून धरून एक प्रयत्न करायचा असतो तो केला नाही. ह्याच्या मागचं कारण एकच आहे की ह्याच्यातून काहीच पैसे मिळणार नाहीत, ह्याच्यात फक्त वेळ खर्च होणार आहे. तो विकण्याचा काय तर तुमच्या यांनी शिवाजी शिंदेने पण त्या काळामध्ये काही आरोप पण केले होते? नाही, विकण्याचा असं मला काही माहिती नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो की आज तो पार्किंगचा प्लॉट आमच्याकडे आल्यावरती आम्हाला तिथे विमानतळावरती जसं पार्किंग असतं तशा टाईपचं पार्किंग करायचं आहे. तुम्हाला जोपर्यंत चांगलं पार्किंग असणार नाही तोपर्यंत तुमच्याकडं श्रीमंत खर्च करणारे पर्यटक इथं येणार नाहीत. ते पर्यटक आम्हाला आकृष्ट करायचे असतील तर माथेरानची दस्तुरीचा चेहरा मोहरा बदलावा लागेल, तिथं शिस्त आणावी लागेल. आणि सगळे शिस्तीत आले तर सगळ्यांना जास्त आज कमवतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील. कोणीतरी 4-5 लोक लूट करतात आणि इतरांना काहीच मिळत नाही, हे सगळं चित्र वाईट आहे. हे म्हणजे लॉ अँड ऑर्डर असलेलं चित्र नाही आहे. ते आपल्याला सगळं तिथं एक फार सिस्टीम लावायची आहे, एक स्टँडर्डाईज करायचे सगळ्या गोष्टी आणि त्या नक्की येणाऱ्या काळात आम्ही करू. फार चांगलं पार्किंग दिल्यावरती चांगले पर्यटक येतील आणि त्याच्यामुळे माथेरानला वेगळेपणा आज वीकेंड डेस्टिनेशन झालेलं आहे, ते आम्हाला वेकेशन डेस्टिनेशन करायचं आहे. वीकेंड डेस्टिनेशन ठेवायचं नाही फक्त. आणि एवढी गर्दी पावसाळ्यात येते ज्याचा काहीच उपयोग नाही आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडं आमची ह्या गावाची कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे, किती रूम्स आहेत, त्या सगळ्या रूम्सला तिथे भरून जेवढी लोक आवश्यक आहेत तेवढे पर्यटक माथेरानमध्ये आले पाहिजेत आणि त्यामुळे सगळ्यांना धंदा मिळाला पाहिजे. एवढी गर्दी आल्यावरती कोणी यायला मागत नाही. जे लोक आलेत आणि ज्यांनी इथे वाईट अनुभव घेतला आहे ते लोक आमची काय प्रसिद्धी करत असतील. तर हे सगळं बदलायचं आहे आम्हाला. फ्युनिक्युलर रेल्वे आणायची. हे शहर आम्हाला एकेकाळी ज्या कन्सेप्टनी इथं श्रीमंत लोक यायचे आणि राहायचे आणि त्या कन्सेप्टवरती परत एकदा आणायचं आहे, मूळ याच्यावर आणायचं आहे. प्लॅस्टिक मुक्त माथेरान करायचं आहे. इथे लॉ अँड ऑर्डर नियम चांगले करायचे ज्याच्याने लोक स्वतः हे नियम पाळतील. एवढं सुंदर वाटलं पाहिजे की इथं काही खराब करायचं नाही. अशा प्रकारचं आमचं विजन आहे की माथेरानला एक तर माथेरानचं संवर्धन करायचं आहे. आमचं डेव्हलपमेंटची कन्सेप्ट ही कॉन्क्रिटायझेशन जरासुद्धा नाही आहे. ओके, आम्हाला माथेरानचं संवर्धन करायचं आणि संवर्धन हीच डेव्हलपमेंट आहे. फार मोठं काम आहे संवर्धन म्हणजे. इथली माती वाचवायची आहे, प्रचंड इरोजन आहे, ते इरोजन वाचवायचं आहे. इथलं फॉरेस्ट बागची घनता वाढवायची आहे, त्यामुळं भरपूर तिथली वर्दळ कमी करायची आहे. फॉरेस्टमध्ये नाहक जे काय डिस्टर्बन्स आहे तो संपवायचा आणि त्याच्यातून माती वाचली तर माथेरानचं फॉरेस्ट वाचेल. एकदा तुमचं फॉरेस्ट चांगलं झालं, तुम्ही जर का प्लॅस्टिक फ्री माथेरान कचरामुक्त केलं आणि शिस्तीत लोकं राहिली, लोकांनी चांगल्या प्रकारे वर्तन केलं, एटिकेट्स पाळले, तर येणारं सगळं पर्यटनाचा चेहरा मोहरा बदलेल. पर्यटक वेगळ्या प्रकारचे येतील जे आज अलिबागला जातात, जे महाबळेश्वरला जातात पण माथेरानला येत नाहीत, लोणावळ्यात जातात पण माथेरानला येत नाहीत. गेला बाजार कुठे कर्जतला आजकाल ज्या प्रकारचं चांगलं पब्लिक येत आहे आणि तिथे खर्च करणार आहे ते लोक इथं यायला पाहिजेत, कारण ते इथंच यायचे अगोदर. पण आज इकडचं माथेरानचं पर्यटन हे फार स्वस्त. मी तर म्हणतो एवढं चीप हिल स्टेशन जगाच्या पाठीवर नाही आहे. एवढं चीप हिल स्टेशन ठेवलं तर आमच्या लोकांच्या खिशात फार मोठा पैसा येणार नाही. ओके, आणि हे सगळं बदलायचं आहे.
जसं महाबळेश्वरच्या बाजारपेठेसाठी माननीय शिंदे साहेबांनी एक ती बाजारपेठ फार चांगली करावी, एक त्याची स्कायलाईन चांगली सरकी असावी यासाठी मोठा फंड जवळजवळ 300-400 कोटी रुपयाचा दिला. आम्हाला ही माथेरान तर पूर्ण हॅरिटेज आहे, माथेरानच्या सगळ्या प्रॉपर्टीज हॅरिटेज आहेत. हॅरिटेज एक बाजारपेठ छान तयार करता येईल आणि आमच्याकडे कापडिया मार्केटसारखी मोठी जागा आहे, आमच्याकडे अनेक मोठ्या जागा आहेत, त्या ठिकाणी सगळ्या तरुणांना सामावून घेतलं जाईल. म्हणजे आमच्या तर डोक्यात असं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे रेल्वेमध्ये ते रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी राहायची ती बिल्डिंग पडलेली आहे, ती रेल्वेबरोबर काहीतरी आम्ही टायअप करू आणि ते तिथे तरुणांना गाडी देऊ. आमच्या सगळ्या तरुणांना आम्हाला सामावून घ्यायचं. MG रोडला लागून असलेला तो प्लॉट आहे, जर का तिथे ते झालं तर तिथे तरुणांना गाडी देऊ. अशा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये. सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. खास बातचीत केल्याने संपूर्ण विकास आणि डेव्हलपमेंट यावर तुम्ही भाष्य केलेलं आहे आणि तुम्हाला परिवर्तन करण्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद विकास नावाचा.